श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे। आजचा हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश पुढील काही 20 ते 15 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा। आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली मी तुमचे प्रिय भक्त आहे। बाळूमामांकडे तुम्ही तुमचा भार कमी व्हावा यासाठी नेहमी प्रार्थना कधी करू नका, तर तो भार पेळून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही मामांच्या चरणी नेहमी प्रार्थना केली पाहिजे। बाकी वेळ कितीही वाईट असू देत, संकट कितीही मोठे असू देत, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझे नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही, हेच आपल्याला बाळूमामा सदैव म्हणत असतात। बाकी भगवंत कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला, संकट समी तोच धावून येतो, श्री संत सद्गुरू बाळूमामा रूपे तोच आपल्या मदतीला येतो। भगवंत नेहमी आपल्या सोबत आहेत आणि त्यांची कृपादृष्टी ही तर आपल्या सोबतच आहे। म्हणूनच आपण पूर्णत्व चिंता सोडून आजचा हा बाळूमामांचा संदेश नक्कीच ऐकावा। तो दिवस कधी न यावा, देह आमचा अहंकाराने ग्रासावा, इतुका नम्र करी मज गुरु माऊली, आशीष सगळ्यांचा मिळावा, नको ती व्हावा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे, जय जयकार त्यांचाच गरजे। सुंदरता नसली तरी देखील चालेल, परंतु सोजलता मात्र प्रत्येकांमध्ये असली पाहिजे, सुगंध नसला तरी चालेल, दरवळ मात्र असायला पाहिजे, नातं नसलं तरी चालेल, आपुलकीचे बंधन मात्र असायला पाहिजेत, भेट होत नसली तरी चालेल, अर्थात स्नेहमंद गोड संवाद मात्र प्रत्येकांमध्ये असला पाहिजे। तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी ठाम राहायला शिकावं, निर्णय जरी चुकला तरी देखील हरकत नाही, तुम्ही जर स्वतःवर तुमचा विश्वास असला की आयुष्य कुठूनही तुम्हाला सुरुवात मात्र करता येते, एवढं मात्र आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे। बाकी जन्माला आलेला आहेस, तू थोडं जगून बघ, जीवनात खूप दुःखी आहेत, थोडं तू ते सोसून बघ, चिमुटभर दुःखाने तू कोसळू नकोस, दुःखाचे डोंगर पचवून बघ, यशाची चव चाखून बघ, अपयश येतं निरकून बघ, अर्थात पूर्णत्व घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत ही तू करून बघ, जगणं कठीण मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ, जीवन मरण एक प्रकारचं कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं तू सोडून बघ, हेच आपल्याला नेहमी गुरु माऊली म्हणतात। बाकी बाळूमामा सुखाचे समुद्र आहेत आणि माणसांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत। 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या बाळूमामांकडे वास्तव्यात आहेत, त्यामुळे सामान्य हे माणसा तू तुझ्या जिभेचे पूर्णत्व चोचले पूर्वी न थांबव आणि हीच जीभ तू बाळूमामांचे नामस्मरण भक्तीकडे वळव, व्यर्थ बडबड करू नकोस, बाळूमामांच्या चरणाचा तू दास हो आणि तुझ्या जीवनामध्ये तू नेहमी आनंदी हो। बाकी जो नेहमी इतरांना संपवण्याची तयारी करतो ना, तो मात्र स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तो स्वतः कधी संपणार नाही, हीच तर खरी नियती आहे। अर्थात माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कधी कळत सुद्धा नाही, म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण मात्र नेहमी स्वतः चांगल्या वाटेला लागावे आणि नेहमी कोणाची वाट लावण्यापेक्षा आपण मात्र वाट दाखवण्याचे नक्कीच काम केलं पाहिजे। दिव्याची ज्योत कधी देखील बोलत नसते, तिचा प्रकाशच सर्वांना परिचय देत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कधी काहीच बोलू नका, तुम्ही फक्त उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय नेहमी देत राहतील। बाकी ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते ना, ते लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुळसावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे। या कृपेचा अनुभव आपल्याला जर हवा असेल
तर निरंतर नाम मात्र तुम्हाला घ्यावेच लागेल. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन आहे. तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त अडचणी आल्या, किती जास्त संकटे आले, तरी देखील तुम्ही मात्र नेहमी मौन राहिले पाहिजे. ज्या पद्धतीने नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती मात्र शेवटी सागरालाच मिळत असते. तसेच कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी मला नामस्मरणात पाहतो, कोणी मला ध्यानात पाहतो, कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले ना, तरी देखील शेवटी माझ्या ते नक्कीच भगवंतांच्या अशा सागरालाच येऊन मिळतात. अर्थात प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात किती जास्त संकटे असली तरी देखील आपण मात्र भगवंतांवरती आणि स्वतःवरती विश्वास मात्र ठेवलं पाहिजे. बाकी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा, सगळे कामे तुमचे होतील. कारण मामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला जास्तीत जास्त किंमत आहे. बाकी जीवनात दोनच वाक्य आपण मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मनाप्रमाणे झाले तर ती झाली बाळूमामांची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले तर ती झाली बाळूमामांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला मात्र समाधान मिळणारच. बाकी कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणती विष कधी मारू शकत नसते, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणती औषध कधी वाचू शकत नाही. त्यामुळे प्रेमळ मित्रांनो, आपण एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये सध्या जे काही चालू आहे ते तर उत्तमच चालू आहे, आणि जे काही आपल्याला भगवंत देणार आहेत ते देखील उत्तमच देणार आहेत. असे तुम्ही उत्तम मात्र विचार नक्कीच केले पाहिजेत. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न आहेत. बाळूमामा म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे नक्कीच स्वामी. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला नेहमी त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायचं आहे. बाकी सर्व दरवाजे जरी बंद झाली ना, तरी देखील बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपण प्रत्येक भक्तांसाठी उघडाच असतो. अपेक्षा तुम्ही मामांपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर तुम्हाला मामा तारतील, एकटे असाल तर तुम्हाला सांभाळतील, तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू जर थांबत नसतील तर पुसतील. फक्त बाळूमामांना तुम्ही आर्ततेने मात्र नेहमी साथ घाला, एवढंच आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहेत, जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपकडे आनंदरूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त आपण सद्गुरू वचनावर नेहमी ठेवावा, मनुष्य वचनावर कधीही नाही. कारण ते कधीही स्थिर नसते, ते अस्थिरकडे निश्चिंतच नेणार. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात जेवढे काही सध्या दुःख आहेत, त्या प्रत्येक दुःखांचा अंत आज ना उद्या होणारच आहे. म्हणूनच आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण नेहमी भगवंतांचे नामस्मरण मात्र निश्चिंतच केले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही फक्त चांगले कर्म करा, कारण तुम्ही जसे कर्म करता त्या पद्धतीनेच तुमचे आयुष्य मात्र घडून जाते. म्हणून तुम्ही उत्तम कर्म करून पहा, तुमचे आयुष्य उत्तम मात्र नक्कीच बनून जाईल. बाकी भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारे ज्ञान हे अधिक श्रेष्ठ नक्कीच असतं. फक्त तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, तुमचं आयुष्य मात्र आनंदमय होऊन जाईल. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलीच पाहिजे. लक्षात ठेवा, वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसी दाखवत नाही बसायचं, नाहीतर नंतर त्रास ते आपल्यालाच पूर्णत्व होऊन जातो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळून जातील. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने कर्म करा. बाकी जो कर्म करण्याकडे लक्ष देतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद असतो. खरेपणा सिद्ध करता कधी येत नाही. म्हणून कित्येकदा खरी माणसं मात्र परिस्थितीमुळे खोटी पडतात. परंतु प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही नक्कीच खरे असाल, अर्थात तुम्ही सत्य असाल,
तर भगवंत मात्र तुमच्या पाठीशी निश्चिंतच राहतील. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र परमेश्वरांचे चिंतन केलं पाहिजे. बाकी उकळत्या पाण्यात रूप कधी दिसत नाही, तसंच रागाच्या भरात सत्य कधी समजत नाही. पाणी शांत झालं की प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट होतं आणि मन शांत झालं की वास्तव मात्र आपल्याला कळतं. एवढं मात्र निश्चिंतच करे. आणि प्रेमळ भक्तांनो, ज्या पद्धतीने नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, त्या पद्धतीनेच आपल्या आयुष्यामध्ये देखील भरपूर सुख आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत. फक्त तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. जो व्यक्ती आपला दृष्टिकोन सर्वप्रथम बदलतो तो मात्र निश्चिंतच आयुष्यामध्ये आनंदी राहून जीवन जगतो. बाकी जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत देतील. जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या पदरी येतील. तुम्ही न घाबरता नक्कीच आयुष्य मात्र जगायला शिकलं पाहिजे. नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून आपण नाती जपावीत. पण जिथं आपली किंमत नाही ना, अशी जाणीव होताच दूर होण्याची पण आपण मात्र आपल्या अंगी तयारी ठेवली पाहिजे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवून नेहमी तुम्ही नाराज मात्र राहू नका. कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा मात्र शिल्लक राहतो. एवढंच एक आयुष्याचं मोठं सत्य आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. म्हणूनच आपण पूर्णत्व चिंता सोडावी आणि नक्कीच भगवंतांचे नामस्मरण मात्र केले पाहिजे. एवढंच आपल्याला लक्षात मात्र ठेवायचे आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण नक्की समजली पाहिजे. पूर्णत्व आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी स्वतःमध्ये आनंदी राहायचे आहे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काय घडते ते तर भगवंतांच्या इच्छेनुसारच घडते. जर तुम्हाला तुमच्या मनासारखे मिळाले तर ती झाली मामांची कृपा. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध मिळाली तर ती झाली नक्कीच मामांची इच्छा. म्हणूनच दोन्हीमध्ये देखील आपल्याला मात्र समाधान मिळूनच जाते. पुढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व कचऱ्याचे वजनही विकण्याआधी तराजूवर केले जाते. जर कोणी तुमची परीक्षा घेत असेल तर त्यात गैर काय आहे एवढं मात्र आपण निश्चिंत समजलं पाहिजे. बाकी तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी देखील तो मात्र तुमचा निर्णयाचा परिणाम आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय बदलाल त्या दिवशी मात्र तुमचे आयुष्यही बदलेल. बाकी तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत तुम्ही कधीही बसू नका. नेहमी स्वतः प्रामाणिकपणे आपण मात्र मेहनत केली पाहिजे. म्हणून तुम्ही नेहमी स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करा. कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला मात्र भाग पाडतं. बाकी जर कोणी तुमचा आदर करत नसेल तर त्याचा आदर तुम्ही करा. जर कोणी तुम्हाला स्वतःचे समजत नसेल तर त्याला दत्तक घ्या. आणि जर त्याने चुकी केली तर त्याला तुम्ही समजावून सांगा, समजून घ्या. पण जर कोणाला दूर जायचे असेल तर त्याला मात्र तुम्ही कधी अडवू नका. कोणी विसरला असेल तर नक्कीच त्यालाही विसरले पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत कोणालाही आपण मात्र दुखवू नये आणि स्वतःला देखील आपण कधी देखील नक्कीच दुखवू नये. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, गरज संपली की मग मात्र विसरण्याची दुनिया मोठी आहे. गरज नसतानाही मनापासून जोडणारे इथे मात्र मोजकेच असतात. अशा नात्यांना तुम्ही ओळखायला शिका आणि हृदयात जपायला शिका. कारण निस्वार्थ प्रेम मात्र पुन्हा कधी देखील सापडणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे. आणि जिथे दोन घास प्रेमाने आपल्याला खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं बोलता येईल अशी संगत जर आपल्या आयुष्याला लाभली तर जगण्यातील रंगत मात्र निश्चिंतच प्रमाणात वाढते. बाकी प्रेमळ मित्रांनो, मनातलं बोलता कधी येत नसते आणि बोललो तर समोरचा समजून मात्र घेत नसतो आणि समजूनच घेतलं तर चुकीचं मात्र समजून घेतो. लक्षात घ्या, कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले म्हणून तुम्ही वाईट कधी होणार नाहीत हे ध्यानात आपण घेतलं पाहिजे. अर्थात त्या व्यक्तीला आपण
चांगले आहो ते बघवत नाही. म्हणूनच तर ती व्यक्ती आपली जाणून बुजून बदनामी मात्र नक्कीच करते. बाकी आयुष्यात जे आपल्याला मिळेल ते पचवायला मात्र आपण शिकलं पाहिजे. कारण अन्न पचले नाही तर आजार वाढतात, पैसा पचला नाही तर दिखावा वाढतो, गोष्टी पचल्या नाही तर गॅसिंग वाढते, तृती पचली नाही तर अहंकार वाढतो, टीका पचली नाही तर वेर वाढते, गुपित पचवलं नाही तर पूर्णत्व धोका वाढतो, आनंद पचवला नाही तर मग मात्र पाप वाढतं. शक्य तितके गप्प राहावे चांगले, कारण जिभेला अर्थात जीभ माणसाला सर्वात मोठा गुन्हा मात्र नेहमी करायला लावत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, गप्प राहणारा माणूस तोडू इच्छित नाही, पण जेव्हा त्याच्या शांततेचा गैरफायदा घेतला जाईल तेव्हा मात्र तो कायमच्या तुमच्या दूर जाईल. आणि नक्कीच समजून घ्या, पूर्णत्व रस्ता खराब लागला म्हणून मागे मात्र आपण कधीही वळायचं नसतं. तुम्ही फक्त तुमची गती कमी करा, पण पुढे मात्र तुम्ही नेहमी चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त आपल्याला मात्र सुखमय देईल, अर्थात जास्त सुखमय असेल. आणि प्रेमळ मित्रांनो, शब्द तर हे एका चावीसारखे असतात. अर्थात कधी मन मोकळे करतात, तर कधी मात्र आपले तोंड बंद करतात. जिथे 2 घास प्रेमाने तुम्हाला खाता येतील अशी पंगत आपण मात्र निवडली पाहिजे. जबाबदारी आणि समजदारी वयावर कधी अवलंबून नसते. अर्थात परिस्थिती आणि संकट खांद्याला आणि बुद्धीला मजबूत नेहमी करतात. जेव्हा काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही तेव्हा मात्र ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला नक्कीच सुरुवात करतील. बाकी देवपूजा केल्याने पाप धुवून जात नसतात. कर्माची फळ एक दिवस आपल्याला मात्र भोगावीच लागतात. खरं तर वाईट तेव्हाच वाढतं जेव्हा जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा आपली किंमत मात्र कधी कोणी करत नसते. बाकी खोटेपणा, फसवणूक आणि नक्कीच नीचवृत्ती तुम्हाला काही क्षणिक आनंद देईल, पण त्याची किंमत तुम्हाला भविष्यात निश्चिंत चुकवावी लागेल. कुणाला तुमच्याकडून सर्व काही हवे आहे आणि कोणाला तुम्ही पाहिजे आहात, या दोन्हींमधला फरक तुम्हाला समजला तरच मग मात्र ते नाते टिकवण्यात खरी मजा आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक माणसं मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने लक्षात घेतले पाहिजेत. पैशांच्या बाबतीत श्रीमंत असणारी माणसं मात्र वेळेच्या बाबतीत बऱ्याचदा भिकारी मात्र आढळतात. प्रत्येक पालक आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वतःहून अधिक सक्षम बनवतो, पण काही वेळामुळे इतके सक्षम होतात की त्यांचे पालक त्यांना पाठिंबा देण्यास सक्षम मात्र निश्चिंतच नसतात. बाकी जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर लोकांचे शब्द तुम्ही मनावर घेणे मात्र बंद करा. आणि प्रेमळ मित्रांनो, चेहऱ्याचे तेज आणि घराची उंची कधीही आपण मात्र पाहू नये. घरातील वडीलधारी मंडळी हसताना तुम्हाला दिसली तर आपण समजून जायचे की हे घर मात्र श्रीमंतीचे घर आहे. आपल्या कर्माची फळं गोड मिळावीत असं जर आपल्याला वाटत असेल तर चांगल्या कर्मावर, अर्थात चांगल्या कर्माचा वृक्ष आपण लावलं पाहिजे. फार गंभीर होऊन आपण मात्र कधीच आपले आयुष्य जगू नये. हे विश्व तर हजारो वर्षापासून आहे, कित्येक आले आणि कित्येक गेले. इथे कुणा वाचून कुणाचं काय देखील आडलं मात्र नक्कीच नाही. आणि कोणी तुमच्याबद्दल वाईट म्हटलं तर फारसे तुम्ही काय मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतील. बाकी आज केक पाहिल्यानंतर एक विचार माझ्या मनात आला, याचा आकार गोल, याचं नक्कीच खोक चौकोनी, अर्थात खाताना याचा तुकडा त्रिकोणी. आयुष्यातील काही माणसं अशीच असतात नाही का, दिसतात वेगळे, असतात वेगळे आणि वागतात तर खूपच वेगळे. आणि प्रेमळ मित्रांनो, माणसांशी जुळलेली नाते जसे तारेचे कुंपण वाटते, अर्थात डोळ्यात लपलेले असतात. मानपान हक्क सर्वार्थे काटे, अर्थात मात्याच्या पलोकडी माणसं का सहज प्रेमाचे गीत गातात. माणूस आणि माणुसकीला पूर्णत्व उदात्ततेतूने कुरवतात. त्यांना भगवंत माणसं मात्र म्हणतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजकाल कपडे फाटले तर कोणी मात्र शिवत नाही बसत, ते मात्र नवे विकत घेतात. नात्यांचं पण आता मात्र काही असंच आहे, कोणीच दुरुस्त करून नाही बसत, अर्थात नवीन ते बनवून घेतात. एवढं मात्र निश्चिंतच करे.
बाकी सगळ्यांना चांगलं समजणं आपण मात्र सोडून दिलं पाहिजे. लोक जसे तुम्हाला बाहेरून दिसतात ना, आतून मात्र ते कधीच तशी नसतात. लिहायला जाणारा प्रत्येक शब्द वाचणाऱ्या व्यक्तीला मात्र समजेलच असं नाही, कारण लिहिणारा हा त्याच्या भावना लिहितो आणि वाचणारा हा फक्त शब्द मात्र नक्कीच वाचत असतो. बाकी स्वतःकडून काही द्यायचे असेल, अर्थात स्वतःकडून काही घ्यायचे असेल तर प्रत्येकाला भरभरून तुम्ही आनंद द्यायचा प्रयत्न करत राहायचं. दुःख तर सर्वांकडे इथे नक्कीच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, घड्याळाची टिकटिक आता टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आई वडिलांची कटकट लाईफ मॅनेजमेंट आपल्याला मात्र नक्की शिकवते. बाकी विश्वास हा कोणावरती पण आपण मात्र ठेवू नये, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणार सुद्धा वेळ आल्यानंतर मात्र पलटतो, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी दुःखात आणि अडचणीत स्वतःला मात्र आपण भक्कम नक्कीच बनवलं पाहिजे. जो ही व्यक्ती नक्कीच आपल्या मनाने भक्कम असतो ना, तो व्यक्ती कधी देखील आयुष्यामध्ये निश्चिंतच रडणार नाही. आयुष्यात सगळं काही तुम्ही करा, पण कोणाचा फक्त गरजेपुरता तुम्ही मात्र कधी देखील करू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, माणसाकडून एक चूक झाली म्हणजे पूर्ण माणूस चुकीचा असं ठरवायचं नसतं, समजून घ्या. विचाराने दारिद्र्य असणारी माणसे किती श्रीमंत असू द्यात, शेवटी मात्र ती निश्चिंतच गरीब असतात. बाकी सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की नक्की सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलात तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागलात तर मग मात्र तुम्ही वाईट ठरता. क्षणाला क्षण आणू, दिवसाला दिवस जोडत आयुष्य मात्र पुढे सरकत असतं. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण मात्र येतो जो भक्क आयुष्य बदलून टाकतो. फक्त तो क्षण नक्कीच आपल्याला मात्र ओळखता आलेला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट नक्कीच म्हणतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत संधी नक्कीच देत असतो. म्हणून थोडीही संधी तुम्हाला मिळाली तर मग मात्र तुम्ही त्या संधीचे सोनं केलं पाहिजे. बाकी सगळे आपले आहेत हाच तर आपला सर्वात मोठा गैरसमज आहे आणि प्रत्येकाच्या प्रेमात आपण पडावं इतकंही हलकट मन आपलं मात्र कधीच नसावं. बाकी जगातील सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. कारण की प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व अर्थात एकाकडे मागा 1000 जण देतील आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत आहे. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच तुम्हाला करेल. कोणाच्या वागण्यामुळे जर तुमचं मन दुखत असेल तर मग मात्र त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यामधून डिलीट करून टाका. आणि प्रेमळ मित्रांनो, घरात संपत्ती नांदली म्हणून चूक नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपयोग अर्थात उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात मात्र समाधान नांदणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला भूतकाळात ज्या गोष्टींचा त्रास झाला होता ती तुम्ही विसरा, पण त्यातून तुम्ही काय शिकलात हे मात्र कधी देखील विसरू नका. बाकी आपण मात्र नेहमीच विश्वास ठेवलं पाहिजे. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो ना, तेव्हा मात्र आपल्यासाठी सुद्धा काही ना काही परमेश्वर कुठे ना कुठे चांगलं मात्र घडवत असतो, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी भगवंत आपल्याला म्हणतो, रूप आणि रुपया यावर कधीच गर्व करायचा नसतो. गरिबी आणि आजार कधी मात्र तुम्हाला सांगून येणार नाहीत, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी आपल्यासोबत दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं अशी मात्र ज्याची मानसिकता असते त्याला आयुष्यात भगवंत कधीच काही कमी मात्र पडू देणार नाही. आणि पैशांसाठी शिक्षण सोडलं, वाटलं कमवल्यानंतर शिकूया, परंतु कमाईने जबाबदारी वाढवली आणि जबाबदारीने मात्र सगळ्या इच्छा संपवल्या, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वादळ उद्ध्वस्त तुम्हाला करण्यासाठी येत नसते. अर्थात काही वादळ हे दिशा दाखवण्यासाठी देखील आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात. बाकी रिकाम्या वेळात दुसऱ्यांचं अर्थात धुन धुवत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं मात्र सोनं कसं करता येईल हे नक्कीच आपण पाहिलं पाहिजे. खात्री झाल्याशिवाय तुम्ही मात्र सहज कोणावर विश्वास ठेवू नका, कारण चांगले नारळ पण देवापुढे नासका निघतो. मग माणसांचं देखील काय आहे
एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. काही लोकांची खासियत अगदी गटारीतल्या चिखलासारखी असते. त्यांच्याजवळ जरी गेलो ना तरी अंगावर मात्र डाग उडल्याचा आपल्याला नक्कीच भास होतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात माणसं खूप विचित्र असतात. चूक सिद्ध झाल्यानंतर माफी मागत नाहीत. उलट तुम्हाला खोटे सिद्ध करण्यासाठी सर्व शक्ती ते मात्र पणाला लावतात. कुटुंबाची जबाबदारी, करिअरची भीती, अर्थात मेंटली प्रेशर, खूप सारी स्वप्न सारखं करणं. तरी एक अशा आहे की एक दिवस सगळं काही भगवंत मात्र नक्कीच ठीक करतील. आणि त्या अर्थात आशेवरच जगणं म्हणजे जीवन आहे. भगवंत म्हणतात, देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला देत नसतो, तर मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या सदैव भगवंत पाठीशी उभा राहतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचे तुम्ही कधी देखील यश पाहू नका. अर्थात त्यांनी जेवढे प्रयत्न संघर्ष केलेले आहेत ते तुम्ही पहा. अर्थात जो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतो तो मात्र तुम्ही जितके प्रयत्न केलेले नाहीत त्यापेक्षा जास्त तो हरलेला असतो. म्हणूनच यश तुम्हाला मिळवायचा असेल तर संयम मात्र आपण राखला पाहिजे. बाकी नियती ही तर खऱ्या अर्थात मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते आणि खोट्या लोकांना मात्र सहज मिळून जातं हवं असलेलं. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकनिष्ठ राहायची सवय असेल तर एकटी राहायची ताकद पण आपण मात्र आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच मात्र माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. बाकी अश्रू आणि स्वप्न दोन्ही तर डोळ्यांतच राहतात, कारण लोक ना दुःख समजून घेतात ना तुमच्या स्वप्नांवर कधी विश्वास ठेवतात. तुम्ही जिंकल्यावर तुमचा संघर्ष दिसतो तोपर्यंत तुम्ही फक्त एकटा प्रवासी असतात. एवढं मात्र आयुष्यातले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांशी हुज्जत मात्र घालण्यापेक्षा तुझंच खरं म्हणून संपलेला विषय हा आपल्यासाठी नेहमी चांगला ठरतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जगात हजारो तुम्हाला लोक भेटतील, काही वेळ घालवायला तर काही स्वार्थासाठी. पण तो एकच माणूस ज्याच्या डोळ्यात तुमच्यासाठी निस्वार्थ प्रेम असेल, शब्दांत काळजी आणि वागण्यात आदर असेल, तो माणूस मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकदाच भेटतो. अर्थात अशा माणसाला कधीही तुम्ही गमावू नका, कारण पैसा, यश आणि लोकसंख्या हे तर वाढतच जाईल, पण असे माणसं तुम्हाला पुन्हा कधी देखील सापडणार नाहीत. म्हणूनच आपण मात्र नक्कीच एवढं समजलं पाहिजे, हसणाऱ्या आईपेक्षा सुंदर या जगामध्ये काहीही नाही. बाकी काही नाती तोडणं हे तर घमंडासाठी काहीच नसतं, तर आत्मसन्मान टिकवण्यासाठी अर्थात गरजेचं असतं. जेव्हा सन्मानापेक्षा अपमान जास्त मिळायला लागतो ना, तेव्हा मात्र शांत राहण्यापेक्षा दूर जाणे हे आपल्यासाठी योग्य ठरतं. माणसाकडून एक चूक झाली म्हणजे पूर्ण माणूस चुकीचा असं मात्र कधी आपण ठरवायचं नसतं. अर्थात एकदा जर एका माणसाकडून चूक झाली तर नक्कीच तो माणूस आपली मात्र चूक सुधारू शकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण कधी देखील नक्कीच कोणाला दुःख देऊ नये. बस एवढंच आपण लक्षात मात्र ठेवले पाहिजे. आयुष्यात हजारो लोकांसोबत नातं तुम्ही बनवणं ही मोठी गोष्ट नाही, पण नक्कीच अर्थात एकाबरोबर मनापासून नातं टिकवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. घरगुती भांडणात कोणीही कधी जिंकत नसतं आणि हारत देखील नसतं. फक्त घरातील शांतता आणि आनंद मात्र कायमचा गमावला जातो. बाकी प्रेमळ मित्रांनो, चांगलं वागणाऱ्याची नशिबी काही मतलबी लोक मात्र लिहिलेली असतात, हे देखील अटळ सत्य. बाकी झाडाकडून खूप काही शिकायचे आहे. स्वतःवर विश्वास असेल तर बरबाद झालेलं आयुष्य सुद्धा थाटात मात्र नक्कीच उभा आपल्याला करता येत असतं, हे देखील आपल्याला नेहमी जायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, इज्जत भेटत नसेल तर जागेवर पान उतारा तुम्ही करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसल ना तर लोक मात्र पारा तुमची इज्जत धुळीत मिळवायला नक्कीच बघतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे.
अपेक्षा भंग व्हायला लागला की भावनांचाही अंत मात्र होऊन जातो. काही घटना तोडतात माणसाला, ज्याने बोलका माणूस देखील शांत मात्र होऊन जातो. सोडून गेलेले लोक आणि झालेला पेपर यांचा विचार कधी देखील करायचा नसतो. शेवटी त्यांची किंमत मात्र रद्दीचच असते. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात घोड्याला पाण्यापर्यंत आपल्याला नेता येतं, पण पाणी मात्र त्याला स्वतःच प्यावं लागतं. कितीही प्रेरणादायी तुम्ही लेख वाचले, भाषण ऐकलेत, व्हिडिओज बघितलेत, तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल मात्र तुमच्यामध्ये घडणारच नाही. एवढं मात्र आपण नेहमी विचारामध्ये ठेवलं पाहिजे. किनारा नाही भेटला तरी चालेल, पण कुणाला मात्र बुडवून वर कधी देखील आपण यायचे नसते. बाकी मित्रांनो, खोटी शपथ घेऊन माणसं नेहमी मरत नसतात, मरतो तो त्यांच्यामधला एक प्रकारे विश्वास. बाकी संयम जीवनात कधीच खचून मात्र आपण जायचे नसते, कारण वेळ सगळं काही बदलते. त्यासाठी फक्त आणि फक्त संयम मात्र ठेवलं पाहिजे. आणि नेहमी स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा, कारण झाडावर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती वाटत नाही, कारण त्याचा विश्वास फांदीवर नसून स्वतःच्या पंखावर अधिक असतो. त्याच पद्धतीने तुम्ही देखील तो विश्वास स्वतःवर मात्र ठेवलं पाहिजे. जर काही सांगायचेच असेल तर सत्य, जर ठेवायचे असेल तर आदर तुम्ही ठेवलं पाहिजे. काळाच्या सूर्यप्रकाशात पिकलेली कोणतीही गोष्ट खरोखरच मूल्यवान असते. त्यामुळे द्राक्षांपेक्षा मनुका जास्त मात्र महागतात. पाप आणि पुण्य काय आहे हे तर मला माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की ज्या कृतीने कोणाचे मन दुखावले जाते ते राहते एक पाप, आणि नक्कीच ज्या कृतीने कोणाच्या चेहऱ्यावर हसू होते ते आहे पुण्य. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण समजली पाहिजे, संयम ही एक अशी गोष्ट आहे, जर नक्कीच ती अर्थात भगवंत देवाशी असेल तर विश्वास ठरते, जर ती स्वतःची असेल तर आत्मविश्वास ठरते. इतरांच्या अर्थात इतरांसोबतच्या संयमाला आदर म्हणतात, तर कुटुंबाशी राहण्याच्या संयमाला प्रेम म्हणतात. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी सर्वात वेदना देणारे निरोप तेच असतात, जे आपण कधीही बोललो नाही आणि कधीही स्पष्ट केलेले नाही. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यानंतर स्वतःची मात्र सावली कधी आपली निर्माण होणार नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला मात्र स्वतः नेहमी उन्हात उभे मात्र राहावे लागेल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. जे वेळेवर रिप्लाय देऊ शकत नाहीत ते वेळेवर तुम्हाला साथ काय देतील. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र समजलं पाहिजे, अर्थात मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही मात्र आपल्यासाठी निश्चिंतच उत्तम आहे. बाकी कधीही तुम्ही थांबू नका, कारण सतत पुढे जाणाऱ्यांनाच नेहमी भगवंत मात्र यश देत असतात. बाकी आयुष्यातील सत्य, कितीही पैसे जोडले तरी किती मान सन्मान मिळवतो, अर्थात शेवटी मातीच्या पुतल्याला एक दिवस मात्र मातीतच परतावेच लागते. जे मिळालं ते मात्र इथेच राहील, जे कमावलं ते देखील इथेच राहील. खरी कमाई तीच असते जी परोपकारासाठी खर्च मात्र केली जाते. पहिल्यासारखे दिवस आता मात्र राहिलेले नाहीत, आणि पहिल्यासारखे माणसंही आता मात्र राहिलेली नाहीत. कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला पण कुठेतरी दुप्पट मात्र फेडावा लागतो. बाकी मित्रांनो, भगवंत एकटं ठेवलं, अर्थात देवा एकटं ठेवलास तरी चालेल, पण कामापुरते वापर करणाऱ्या लोकांपासून तू मात्र आम्हांशी नेहमी लांब ठेव. एवढंच आपल्याला नेहमी भगवंतांच्या चरणी म्हणायचे आहे. बाकी लोक स्वतः कितीही खोटं वागत असले तरी त्यांची मात्र अपेक्षा असते की समोरच्याने त्यांच्यासोबत करत अर्थात चांगलं वागलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवर विश्वास आहे. तुमच्यावरती एक जर अडचण आली तर त्या अडचणीच्या काळी फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःला साथ देऊ शकता आणि तुम्हीच त्या अडचणीवरती मात करू शकता. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढा असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. बाकी लोकांसाठी आपली किंमत तर फक्त
त्यांची एक पद्धतीची गरज ठरवत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथेच आपण मात्र उभे राहायचे असते. आपल्याजवळ पैसा आला की लोक मात्र खोटं अर्थात खेटून बसतात, आणि पैसा नसला की तीच लोक आपली मात्र बदनामी करायला निश्चिंत सुरुवात करतात. एवढं मात्र नक्कीच खरे, जिथं विजय अशक्य असतो तिथे गद्दारांची मदत मात्र घेतली जाते. आणि आपलेपणाचा गोंगाटा नकोय तर निशब्द साथ हवी. प्रत्येक नात्याची हीच एक प्रकारची मागणी असते. आणि प्रेमळ मित्रांनो, हरामाचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवतो, परंतु घाम घालून कमवलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला नक्की शिकवून जातं. बाकी कोणी लिहिले एकदम छान लिहिले, एकदा तुम्ही नक्कीच ऐका. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण तुझ्या नशिबातच नसेल तर आलेलेही निघून जातील. अर्थात त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळते ते सांभाळायला तुम्ही मात्र शिकलं पाहिजे. बाकी एका ताटात खाणारा मित्र पण बदलतो जेव्हा विषय स्वतःच्या नक्कीच स्वार्थाचा येतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चांगल्या गोष्टी या मात्र वेळ घेतच असतात, पण वाट पाहण्याची मात्र तयारी असेल तरच त्या आपल्याला मात्र मिळून जातात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायची आहे. सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी मात्र उत्तमच घडत आहेत. म्हणून तुम्ही जास्त काळजी करू नका. जास्त काळजी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी भगवंतांचे नक्कीच नामस्मरण केले पाहिजे. हे देखील आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आज तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला गोष्टी परमेश्वर वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. तुम्ही चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करा. तुम्हाला जर चिंता पूर्णत्व अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जर चिंता वाढलेल्या असतील तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जी काही चिंता आहे ती चिंता तुमचं आयुष्य कधी देखील बर्बाद मात्र करू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जे काही घडते ते तर आपल्या चांगल्यासाठीच घडते. म्हणून व्यर्थ ती चिंता सोडून आपण मात्र नेहमी भगवंतांच्या भक्तीकडे नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी लक्षात ठेवा, जीवनात व्यस्त इतके तुम्ही राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी तुम्हाला वेळच मिळता नाही पाहिजे. अर्थात मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आजचा हा संदेश आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून हा संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन पुढील काही मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. राग करून ते सगळं गमवू नको जे तुम्ही शांत राहून कमवलेलं होतं. म्हणून एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला काही म्हटलेली असेल अर्थात म्हटलेला असेल तर तुम्ही जास्त काय मनावर कोणत्याही गोष्टी लावून मात्र घेऊ नका. कारण एखादं यशाचं शिखर पूर्णत्व चढण्यासाठी अर्थात शिखरावर चढण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात, परंतु वरून खाली पडण्यासाठी एक क्षण देखील आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. त्याचसाठी प्रेमळ मित्रांनो, जेवढं काही तुम्ही कमवलेले आहात तेवढं तुम्ही तुमच्या एका अहंकारामुळे देखील गमावू शकता. म्हणून कोणी काही जरी म्हटलं तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी शांत ठेवलं पाहिजे. बाकी अपेक्षाचा भंग व्हायला लागला की भावनांचाही अंत होतो. काही अर्थात घटना तोडतात माणसाला, ज्याने बोलका माणूसही शांत मात्र होऊन जातो. बाकी आय ॲक्सेप्टेड. आपण कोणासाठी इतके पण महत्त्वाचे नसतो जितका आपण विचार नेहमी करत असतो. म्हणूनच मित्रांनो, समजून घ्या, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय आपल्याला लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख मात्र कधी जाणवणार नाही. असं म्हणतात की आपण चांगले असले की सगळे जग चांगले वागते, पण खरं सांगायला गेलं तर आपण जेवढे जास्त चांगले वागू ना, लोक मात्र तेवढा आपला गैरफायदा नक्कीच घेतात. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला तुम्ही शिकलं पाहिजे. फक्त स्वार्थ साधण्यापुरते तुम्ही जगू नका. जिथं चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही
तिथे अजिबात तुम्ही थांबू नका. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं काय मनावर मात्र कधी घेऊ नका, कारण या जगामध्ये असा कोणी नाही ज्याला सगळी लोक नेहमी नक्कीच चांगलं बोलतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, त्या प्रत्येक डोळ्यात खटकायचं आहे ज्यांनी वेळ बघून मात्र नक्कीच नजर फिरवलेली आहे. बाकी कधीच खचायचे नसते, कारण काळ वेळ हे सगळं बदलत असतं. फक्त असावा लागतो तो म्हणजे संयम. आणि ज्याच्या अंगी संयम आहे तो मात्र माणूस कधी देखील आपल्या आयुष्यामध्ये मागे कधी जाणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंत संयम ठेवायला शिका. अर्थात ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्या गोष्टी मात्र नक्कीच उत्तम घडतात. म्हणून तुम्ही जास्त चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नक्कीच चिंतन करण्याकडे लक्ष मात्र दिलं पाहिजे. लॉटरी फक्त पैशांची नाही लागत. काही वेळेस एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं ही सुद्धा एक प्रकारची लॉटरी अर्थात लॉटरीच असते. फक्त आपल्याला मात्र ती योग्य व्यक्ती नक्की समजली पाहिजे. अर्थात प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये जेवढी दुःख आहेत त्यापेक्षा जास्त दुःख हे आपल्या मनामध्ये आहेत. अर्थात तुम्ही जितकं जास्त तुमच्या मनामध्ये वाईट विचार कराल त्यापेक्षा जास्त दुःख नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये येऊन जातील. म्हणून नेहमी वाईट विचार करण्यापेक्षा नेहमी आपण मात्र नक्की शांत राहण्याचा पूर्णत्व प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वप्रथम शांत राहा. बाकी वेळ सोडून आपलं असं या जगात कोणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे तुमचे असतील, आणि वेळ जर तुमची खराब असेल तर आपले देखील परकीय होतात. वेळच माणसाला आपल्या आणि परक्यांची ओळख मात्र नक्कीच करून देते. आणि जी माणसं फक्त पैशांना किंमत देतात ना, त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी देखील टिकणार नाहीत. खेळ असो वा मनुष्य अर्थात आयुष्य, आपले सामर्थ्य तुम्ही तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल. बाकी एक अर्थात एकटेपणा ती खूप मात्र आपण खुश राहायला शिकलं पाहिजे. लोक सवय लावून अर्थात एकटं सोडून निघून जातात, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दांत नकार देणं कधीही आपल्यासाठी उत्तमच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, निश्चिंतच आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये निश्चिंतच मिळून जातील. फक्त चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही चिंतन करा. समजून घ्या, आयुष्यातील सर्व दुःख तुम्हाला जर दूर करायचे असतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला योग्य पद्धतीने नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या मनाला नक्कीच उत्तम पद्धतीने कंट्रोल करू शकतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी जीवन जगतो. म्हणूनच आपण नेहमी स्वतःच्या मनाला आनंदी नेहमी ठेवलं पाहिजे. जगासारखं अर्थात जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला मात्र त्रास होतो. हेच आयुष्यातलं एक सर्वात मोठे सत्य आहे. परंतु प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडते ते तर उत्तमासाठीच घडते. म्हणून तुम्ही जास्त काळजी करू नका. नेहमी आपण कर्म करीत राहावे. अर्थात जो कर्म करण्यावर लक्ष देतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी पुढे जातो. हे देखील आपण प्रत्येकाला निश्चिंत समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण जितकाही किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो. समजून घ्या, आयुष्यात नक्कीच आपल्या आनंदच आनंद आहे आणि परमेश्वराने आपल्याला भरपूर चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. अर्थात असे जर तुम्ही सकारात्मक विचार करून आयुष्य जगाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख मात्र येणार नाही. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे आपण वागत नाही म्हणूनच प्रत्येकाला आपण खटकतो. बाकी प्रवासात शेवटचं स्तर मात्र आल्यानंतर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची. आयुष्यात अर्थात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वेळात भेटायला हव्यात त्या वेळात भेटायला मात्र हव्या.
नाहीतर त्यांचं महत्त्व एक पद्धतीने शून्यच आहे. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे जे आपण प्रत्येकांना नक्कीच समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, निश्चिंतच राहा. आपले आयुष्य नेहमी आनंददायी आहे. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जे काही घडते ते देखील उत्तमच घडते. म्हणून तुम्ही व्यर्थची चिंता सोडून नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा. जे होणार ते मात्र होऊन गेलं. आता दिवस आपले आहेत. आता जे काही होईल ते तर आपल्या मर्जीने होईल. बाकी कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेले मात्र भरपूर जास्त चांगलं असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, चांगले होणार हा विचार सतत मनात ठेवावा. यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा प्रत्येक क्षण देखील तुमचा आनंदी होतो. किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात, कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्तीत जास्त असतात. बाकी सहज मिळून जाईल इतकं तर सोपे ते काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला ते भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आपल्याला आले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर आपण मात्र बनवणं हे मात्र आपल्याच नक्की हातात आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी संघर्षाचा काळ हे तर आपल्याला एकट्यानेच लढायला लागतो. चांगल्या वेळेत मात्र ओळख नसलेली लोक देखील आपल्याला नक्कीच ओळखतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण मात्र प्रत्येक गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. अर्थात हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास तुम्ही करून घ्यायचा. कोण कसं वागला या विचारात नेहमी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा तुम्ही प्रथम विचार करा. आपण कुठे चुकलो याचा तुम्ही अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच तुम्ही सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने सुरुवात करा. त्रास कशाला म्हणतात माहिती आहे का? जेव्हा मनात खूप काही बोलायचं असतं पण नाईलाजपणे गप्प बसावं लागतं, कारण तेव्हा ऐकायला कोणी नसतं आणि समजून घेणारं मात्र कोणी नसतं. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी कधी कधी अचानक शांत मात्र व्हावं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन मात्र खूप थकून जातं. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्याला मिळतं त्याला मात्र कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मात्र ते कधी मिळत नाही. हेच आयुष्यातली एक मोठी सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नाव खराब केलेल्या केल्याने कोणाचंच अस्तित्व कधी संपत नसते आणि नाव पण त्यांचंच खराब नक्कीच केलं जातं ज्यांचं नाव कायम मात्र चर्चेत असतं. हे मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. वास्तवातील दुनिया मात्र स्वप्नातल्या नक्कीच दुनियेपेक्षा खरी आहे, पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनिया बरी वाटते. बाकी दिवस प्रत्येकाचे पलटत असतात. थोडी सहनशक्ती आपल्याला मात्र ठेवावी लागते. अर्थात आजची परिस्थिती उद्या तुमची तशीच राहणार नाही. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे चिंतन केलं पाहिजे. ज्या दिवशी पुस्तकातून शिकायला मिळत नाही त्या गोष्टी मात्र आयुष्य आपल्याला शिकवते. एवढं मात्र निश्चिंतच करे. मनाचा कोल आणि आयुष्याचा तोल ज्याला जमला तो कधी देखील कोसळणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, दुसऱ्यांच्या आनंदासाठी तुम्ही तुमचा आनंद पूर्णत्व कधी देखील नष्ट करू नका. जर तुम्हाला कधी आनंद देईल, कुणाला आनंद देता नाही आले तरी देखील चालेल, परंतु कधी तुम्ही कुणाला दुःख मात्र नक्कीच देऊ नका. एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी देखील तो मात्र कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट मात्र ठरतच असतो. आणि हेच आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी दिवस प्रत्येकाचे पलटत असतात. फक्त थोडी तुम्ही सहनशक्ती मात्र ठेवून टाका. भगवंत म्हणतात, तुमच्या डोळ्यातून पाणी त्याच व्यक्तींसाठी येईल ज्यानं स्वतःपेक्षा जास्त जीव नक्कीच त्यांनी लावलेला असतो. गीतामध्ये सरळ सरळ लिहून ठेवलं आहे. तुमचं वाईट तेच करणार आहेत
ज्यांचं तुम्ही भलं केलेलं असतं. हे तर नक्कीच भगवद्गीतेमध्ये नक्कीच लिहून ठेवलेलं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात कितीही जास्त दुःख असले, कितीही जास्त संकटे असली तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवलं पाहिजे. नावापुरती नाती आणि कामापुरती माणसं आयुष्यात मात्र नसलेलीच बरी आहेत आणि प्रत्येकजण त्याच्या जागी बरोबरच असतो. फक्त आपण मात्र त्याच्याकडून अपेक्षा नेहमी चुकीच्या धरत असतो. बाकी गर्व नाही मला कशाचाही, मला स्वतःवर मात्र विश्वास आहे की मी ज्याला पण साथ देईल त्याला शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच साथ देईल. अनुभव सांगतोय, ज्या दिवशी अर्थात दुसऱ्याचा विचार तुम्ही कराल त्या दिवशी मात्र स्वतःच्या आयुष्याची तुम्ही वाट लावून घ्याल. हे कटू आहे परंतु एक पद्धतीचे सत्य आहे. रागात माणसाने कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग शांत झाल्यानंतर परतीचे सगळेच दरवाजे मात्र आपल्याला पूर्णत्व बंद दिसतील. आणि मित्रांनो, आपण मात्र प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. दुःख असो सुख असो, प्रत्येक सुख दुःखामध्ये भगवंत आपल्या सोबत आहे एवढं मात्र आपण आपल्या मनाला नेहमी सांगितलं पाहिजे. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? अर्थात एक दिवस तोच त्रास तुम्हालाही नक्कीच होईल. जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला मात्र दिलेला असाल. म्हणूनच कधीही आपण मात्र कोणालाही दुःख देऊ नये. अर्थात चुकाचं कारण होता नाही आलं तरी देखील दुःखाचं कारण मात्र आपण कधीही होऊ नये एवढंच आपल्याला नेहमी नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आयुष्यात कधी कधी वेळ येते की अर्थात अशी वेळ येते की आपल्याकडे सहन करण्याशिवाय कोणता देखील मार्ग मात्र नक्कीच नसतो. गैरसमज अर्थात नात्यांमध्ये एकदा गैरसमज झाला की मग मात्र खऱ्या असणाऱ्या गोष्टी देखील समोरच्या व्यक्तीला खोट्या मात्र निश्चिंतच वाटू लागतात. दिखावा करून आपल्याला अर्थात दिखावा करणं मात्र आपल्याला कधी जमत नाही. जसा आहे तसाच राहणार. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. बस एवढंच आपण आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे. बाकी पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कधी समजणार नाहीत, त्यांना मात्र नेहमी वाचावी लागतात. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपण समजलं पाहिजे, जी गोष्ट सहज मिळते ना तीच माणूस कधी मात्र तिचं मोल नक्कीच करणार नाही. म्हणूनच ज्या गोष्टी तुम्हाला भगवंत उशिरा देतो त्या गोष्टीचे मात्र तुम्हाला मूल्य उत्तम पद्धतीने समजून जाईल. बाकी जे झालं ते मात्र चांगल्यासाठीच झाले असं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांवर येते आणि नक्कीच वेळ सगळ्यांची येते एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवायला आणि पाहायला आयुष्य अर्थात पाहायला खूप मोठा संयम मात्र नक्कीच आयुष्यामध्ये लागतो. तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवतो आणि तुमचं वागणं हे मात्र तुमचे संस्कार दाखवतात. बाकी आयुष्यात जर ध्येय गाठायचे असेल तर कोण आलं आणि कोण गेलं याकडे तुम्ही कधी देखील लक्ष देऊ नका. प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र या प्रत्येक गोष्टी निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. अर्थात खरं सुख म्हणजे आईवडिलांचे हसणं आहे. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा आपलं वागणं असो. मनातलं ओझं कमी करायचं हक्काचं ठिकाण म्हणजे एक मित्रच आहे. बाकी मित्रांनो, अर्थात प्रयत्न इतकाच तुम्ही ठेवलं पाहिजे. तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध कोणत्याही व्यक्तीशी कधी देखील नसावा एवढंच आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. उत्तरे तर प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात कधी देखील बसत नाहीत. म्हणूनच काही जण मात्र नेहमी शांत राहतात. गरज प्रत्येकाला पडते, विषय तर फक्त आणि फक्त वेळेचा असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, नाती तीच तुम्ही जपा जी तुम्हाला जपण्याचा नेहमी प्रयत्न करतात. बाकी नक्कीच ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला मिळणार नाहीत त्या गोष्टी मात्र आपल्याला आयुष्य नक्कीच शिकवते. बाकी सहन करायची सवय एकदा झाली की दुःख मात्र कोणाला कधी सांगण्याची इच्छा नक्कीच होणार नाही एवढं मात्र नक्कीच करे. ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कुणाचा कधी तळतळाट अर्थात कर्म फिरून नक्कीच येत असतं. हे देखील आपण समजलं पाहिजे. हारल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात
ते म्हणजे बाळूमामा आहेत. मन अशांत असताना मायेने हात फिरवतात ते देखील नक्कीच बाळूमामा आहेत. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे असं म्हणतात ते देखील गुरु माऊलीच आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने मात्र करायचे आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे येणारे सुख आपल्याला अनुभवातच येणार नाहीत. म्हणूनच आपण कधी देखील पूर्णत्व उदास होऊन बसू नये. बाकी देव देताना इतकं देतो की कुठे ठेवावे हे मात्र आपल्याला सुचत नाही, आणि घेताना इतके घेतो की अर्थात जगावं की मरावं हे मात्र आपल्याला कधी समजत नाही. कितीही कमावून ठेवलं तरी मात्र बाकी राहते सर्व शून्य, आणि ऐन संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. की माहिती आहे गुरु माऊली, नक्कीच वेळ वाईट आहे, पण ती वेळ तुमच्या दरबारी येण्याने नक्कीच माझी निघून जाईल एवढं मात्र मला नक्कीच माहिती आहे. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला ना, मग मात्र माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्या किंवा नसल्याचा काही देखील फरक मात्र पडणार नाही. भगवंत सांगतात, मी आहे ना तुझ्यासोबत. आपुलकीचं हे एक वाक्य माणसाला प्रत्येक संकटाशी लढण्याचं बल मात्र देत असतं. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, गंगेत तीच पाप धुतली जातात जी चुकून मात्र झालेली असतात. ठरवून केलेल्या कारस्थानांना कुणाच्या दारात मात्र श्रमा नसते. माणसं पण तीच जवळ करा नक्कीच, ज्यांच्या मनात आपण पण तितकेच महत्त्वाचे असो. आणि प्रेमळ मित्रांनो, भावनांशी कधी तुम्ही कोणाच्या मात्र खेळू नका. कर्म परत नक्कीच येतात हे मात्र नेहमी तुम्ही स्मरणात ठेवा. जेव्हा आयुष्य आपल्याला दुसरी संधी देते तेव्हा मात्र तुम्ही जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी मात्र खूप कमी लोकांना इथे मिळते. माझा कर्मावर विश्वास आहे म्हणून नाव ठेवणाऱ्यावर मी मात्र एवढं कधी लक्ष देत नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्यक्ष नाव ठेवणारी लोक तुमच्या मात्र भागी आलेली असतील तर तुम्ही कधी देखील त्यांच्याकडे लक्ष नक्कीच देऊ नका. अर्थात आयुष्यामध्ये जे काय घडत असते ते तर आपल्या चांगल्यासाठीच घडते, एवढं आपण नेहमी स्मरणात ठेवून आनंदी राहण्याचा मात्र निश्चिंतच प्रयत्न केला पाहिजे. भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये जे काय घडते ते मात्र उत्तमच घडते. नेहमी टेन्शन आणि विचार करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे निश्चिंतच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मनात ठेवून सर्व काही सण केलं आहे याच विश्वासावर की कधीतरी माझ्या देखील मनासारखं पण होईल. बाकी परिस्थिती असंख्य प्रश्न घेऊन समोर उभी राहते तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला मात्र नक्कीच आईवडील आठवतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण नक्कीच समजलं पाहिजे की प्रत्यक्ष 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फायदे काय आहेत. तर हा संदेश तुम्ही शांत मनाने हितू नये का. प्रथम आहे केदारनाथ, इथे आपल्याला मोक्ष मिळेल. आणि दुसरे आहे निश्चिंतच पूर्णत्व महाकालेश्वर, सर्व भीतीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तिसरे आहे वैद्यनाथ, सर्व प्रकारच्या रोगांपासून तुम्ही मात्र मुक्त व्हाल. चौथे आहे काशी विश्वनाथ, सर्व कर्मापासून मुक्त. पाचवे आहे त्र्यंबकेश्वर, इथे इच्छा पूर्ण होतात. सहावे आहे सोमनाथ, संपत्ती आणि अर्थात शांती मिळते. सातवे आहे गृहणेश्वर, समृद्धी मिळेल. आठवे आहे रामेश्वरम, हे स्वर्गाचे प्रवेशद्वार आहे. नववे आहे मल्लिकार्जुन, सर्व वाईट अर्थात प्रकारांपासून मुक्ती मिळते. दहावे आहे भीमाशंकर, तुम्हाला विजय मिळवून देतो. 11वे आहे ओंकारेश्वर, आराम शांती देते. आणि 12वे आहे नागेश्वर, तुमच्या सर्व पापांचा मात्र नाश होतो. एवढंच आपल्याला नेहमी उत्तम पद्धतीने मात्र समजायचे आहे. बाकी मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधी टिकत नाही, तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्यानेच नातं जास्त घट्ट होतं. कोणी आपले वाईट केले तर ते मग मात्र त्यांचे कर्म आहे, पण आपण कोणाचे वाईट करू नये हा तर आपल्या पद्धतीचा धर्म आहे. दिवस जातो कसा तरी,
सरून पण रात्री झोपताना जन्मापासूनची उजळणी आठवते. कधी हसवतो तर कधी रडवते. रात्र काही ना काही मात्र शिकूनच झोपवते. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र स्मरणात ठेवली पाहिजे. अनुभव सांगतोय, ज्या दिवशी दुसऱ्याचा तुम्ही विचार कराल त्या दिवशी मात्र स्वतःच्या आयुष्याची वाट तुम्ही लावून घ्याल. कटू आहे पण सत्य आहे. बाकी फक्त उपवास करून भगवंत कधी देखील पावत नसतात. त्यासाठी अर्थात सर्वप्रथम चांगले कर्म आपण मात्र नक्कीच केले पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, विश्वास ही खूप नाजूक गोष्ट असते. जपून ठेवा, कारण लोक आपलं म्हणून कधी रंग दाखवतील हे तुम्हाला देखील कधी समजणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, कधी देखील टेन्शन घ्यायचे नसते. अर्थात अजून काही दिवस फक्त तुम्ही सहन करा. फक्त हार मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे अडचणी येतील, दुःख येतील, पण ते तर सगळ्यांसोबत होत आहे. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल. आणि टेन्शन घेऊन तरी कोणाचं काय नक्कीच होणार आहे. अर्थात आपण आज आहोत तर उद्या नाही. मस्त आहे ते तर आपले आयुष्य, म्हणून ते तुम्ही एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला तुम्ही नेहमी सामोरे जा. बस एवढंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी आपल्याला खाली खेचणारे लोक हे तर आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरचे असतात. आयुष्यातील सर्वात मोठे कमबॅक स्वतःला पुन्हा आनंदी करणे आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात, कर्तृत्व आणि आनंद हे काही तुम्हाला कधी विकत मिळणार नाही आणि ते उसनेही तुम्हाला कधी घेता येणार नाही. तर ते आपल्या स्वतःलाच निर्माण करावे लागतात. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आपल्या आयुष्याला लाभते. म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालेलं आहे ते उत्तमच प्राप्त झालेलं आहे. म्हणून चिंता सोडून असेच भगवंतांचे संदेश आपण मात्र शांत मनाने ऐकली पाहिजेत. हा संदेश तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.